या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मनसे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। शिष्टमंडळाचं निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र। भाजपकडून मतचोरीबाबत मविया आणि मनसेला प्रत्युत्तर। लोकसभा मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत ही मतचोरी आहे की व्होट जिहाद, अमित साटम यांचा सवाल। मवियाचा हरा चष्मा म्हणत आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका। राम नाईक अध्यक्ष असल्यापासून दुबार मतदानावर बोलत असल्याचंही वक्तव्य। पराभवातून पळ काढण्यासाठी मवियाचा पळपुटेपणा असल्याचाही आशिष शेलार यांचा आरोप। मतदार याद्यांबाबत कुठल्याही धर्माचा विचार नाही, शेलारांनी कबुली दिल्यानं धन्यवाद। बाळा नांदगावकर यांचा टोला, तर शेलारांवर कारवाई करा, नितीन राऊतांचं निवडणूक आयोगाला पत्र। रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा याद्यांमध्ये घोळ होता का? गिरीश महाजनांचा सवाल। मुलगी हरली तर घोळ, सून जिंकली तर सर्व काही ठीक, महाजनांची प्रतिक्रिया। तर निवडणुका जाहीर केल्या मात्र आक्षेप अजूनही बाकी, निवडणूक आयोग दुबार मतदारांवर बोलताना दिसत नाही, एकनाथ खडसेंचा सवाल। मतदार नोंदणीची मुदत 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024। माहीमच्या रुपिका सिंग हायकोर्टात, याचिकेवर सुनावणी सुरू। हायकोर्टाकडून 1 जुलै 2025 कट ऑफ डेट असल्याचा दावा। हुकुमशाही पद्धतीने निवडणुका जाहीर करणं अन्यायकारक, जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी आखून लोकशाही पद्धतीला डावलून निवडणुका घेण्याचा डाव, शशिकांत शिंदे यांची टीका। उद्यापासून 8 नोव्हेंबरपर्यंत उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा। दगाबाज रे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार, नुकसान भरपाई मिळाली की नाही याची माहिती घेणार। बारामती नगराध्यक्षपदासाठी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचं नाव चर्चेत। बारामती नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण, तर पक्षातील नाराजी टाळण्यासाठी अजित पवार जय पवारांचं नाव पुढे करण्याची शक्यता।